हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्ही ते बघू शकतात, आज एक छोटंसं मिनी व्लॉग घेऊन आलेली आहे मी बड्डे सेलिब्रेशनचं. सो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही क्ले हॉटेलला गेलो होतो, जे की हॉटेल अगदी टॉप फ्लोअरला आहे. सो टॉप फ्लोअरला असल्यामुळे खूप एकदम पूर्णपणे तो ओपन असल्यामुळे तिथला ॲम्बिशियस अगदी ऑस्पिशियस आहे. आणि ही डिनर डेट जी होती, जी ह्यांनी माझ्यासाठी अरेंज केली होती ॲज अ बड्डे सरप्राईज म्हणून. सो तुम्ही ते बघू शकतात, एक छानसं क्यूटचं केकसुद्धा त्यांनी ऑर्डर केलेलं होतं, जे की मला खूप असे क्यूट छान केक खूप आवडतात. सो नेमकं त्याच प्रकारचं केक त्यांनी अरेंज केलेलं होतं. त्यानंतर छान प्रकारे आम्ही इथे बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे. सो हे जे सरप्राईज होतं ते अगदी खूप बोलतात ना, बियॉन्ड द माइंड होतं. सो इथे बघू शकता तुम्ही, छानसं सेलिब्रेट केलेलं आहे. दुपारी आम्ही जे सेलिब्रेशन केलं होतं ते त्यांनी मला एक स्पेशल ट्रायडंट हॉटेलला एक लंच डेट दिलेली होती. तिथेसुद्धा आम्ही सेलिब्रेशन केलं. मला वाटलं बस सेलिब्रेशन इथेच थांबलं, बट नाही, रात्रीसुद्धा त्यांनी हे सगळं अरेंज केलेलं आहे. आणि व्हॉट इज द सरप्राईज, खूप सुंदर सरप्राईज मला आवडलं, जे की मनी बुके होतं. आणि ते तर बियॉन्ड द माइंडच होतं. म्हणजे मी एकदम सरप्राईज झाली ते बघून, कारण की खूप फ्यू मोमेंट्समध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या होत्या. कारण की असं काही डिसाईड नव्हतं की एवढं सुंदर छानसा बड्डे सेलिब्रेट करणार, कारण की तब्येतसुद्धा माझी ठीक नसल्यामुळे असं काही डिसाईडेड नव्हतं. सो घरी आल्यानंतर ते डिसाईड झालं. आणि तेही सकाळी मला जेव्हा ते घरी घ्यायला आले, त्याच्यानंतर मी ॲक्च्युली माहेरीच होती. सो माहेरी असताना तिकडे ते मला घ्यायला आल्यानंतर मग तिकडनंच त्यांनी मला लंच डेटला नेलं ट्रायडंट हॉटेलला. त्याचीसुद्धा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे. आणि मला वाटलं बस आता झालं, इथे आपला बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. बट नाही, रात्रीसुद्धा त्यांनी क्ले हॉटेलला इथे मला एक सरप्राईज दिलेलं आहे, जे की नाईट डिनर डेटला घेऊन गेलेले. आणि ते छोटंसं छानसे डिनर करत असताना व्हिडिओ कॅप्चर केले. त्यानंतर एक छानसं टाईम स्पेंड केला आम्ही. सो छान प्रकारे ते आम्ही बड्डे मोमेंट्स इथे छान एन्जॉय केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अगदी स्टेप बाय स्टेप मला सांगत होते की त्यांनी कशाप्रकारे सगळ्या गोष्टी अरेंज केलं, अगदी स्टेप बाय स्टेप, म्हणजे मॉर्निंगपासून ते नाईटपर्यंत. आणि ॲक्च्युली एव्हरी इयरला आम्ही बड्डे खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतो. आणि माझा बड्डे म्हटलं तर ते त्यांना माहिती आहे, मला बड्डे सरप्राईज अँड ऑल खूप आवडत असतात. त्यामुळे ते छान प्रकारे बड्डे सेलिब्रेटसुद्धा करतात. कितीही काम असो, काही असू दे, वेळ टाईममध्ये काढून ते माझा बड्डे नक्की सेलिब्रेट करतात, तेही छान प्रकारे अरेंज करून. आणि ते इथे मला सांगतायत की त्यांनी कशा प्रकारे बड्डे अरेंज केलेला आहे. आणि सरप्राईजचं काही डिसाईड नव्हतं, बट त्यांनी फ्यू मोमेंटमध्ये सगळ्या गोष्टी अरेंज केलेलं. त्यानंतर आम्ही छान खूप सुंदरशी अशी फोटोज क्लिक केलेले आहेत. जास्त काही वेळ भेटला नाही, कारण की ऑलरेडी आम्ही खूप उशिरा गेलेलो होतो. सो इथे छानशी फोटोज क्लिक केलेला आहे आम्ही इकडनं. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर आणखीन एक माझ्यासाठी सरप्राईज होतं. सो ते सरप्राईजसुद्धा मी इथे ओपन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये असे छानसे क्यूटचे कोट्स लिहिलेले होते, लव कोट्स, जे की खूप सुंदर होते आणि मला खूप आवडलं. आणि हे त्यांनी आय थिंक ऑनलाईनच ऑर्डर केलेलं होतं, बट ती साईट कोणती काय त्याबद्दल मला केवढी इन्फॉर्मेशन नाही, मी विचारलंसुद्धा नाही, कारण की ऑब्व्हियसली गिफ्ट भेटलं, विषय संपला. ठीक आहे. सो छान गिफ्ट्स इथे मी ओपन केलेले आहेत. आणि खूप सुंदरसे असे कोट्स इथे लिहिलेले होते. तुम्ही इथे बघू शकतात किती सुंदरसे छान कोट्स इथे लिहिलेले होते, जे की खूप सुंदर होते. आणि हा सरप्राईजसुद्धा मला खूप आवडला. सो तुम्ही ते बघू शकतात, हे पण खूप सुंदर होतं. त्यानंतर त्यांनी मला एक साडीसुद्धा गिफ्ट केलेली आहे. ती साडी आपण पुढे पाहणारच आहोत. आय थिंक ती साडी कांजीवरम सिल्क आहे. येस, कांजीवरम सिल्क साडी आहे. त्यांना माहिती मला अशा प्रकारचे कांजीवरम साडीज खूप आवडतात. सो त्यांनी एक छानशी सुंदरशी मला कांजीवरम सिल्क ही साडीसुद्धा गिफ्ट केलेली आहे. साडी तर नेहमी ते मला देतच असतात, बट ऑब्व्हियसली बड्डे आहे तर ते देणारच. त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात की किती छानसं मोठंसं हा मनी बुके आहे. आता याच्यामध्ये नेमकी किती पैसे आहेत हे तुम्ही काउंट करा, एक ॲझम्पशन लावा अँड लेट मी नो इन दी कमेंट बॉक्स. ओके, कमेंटमध्ये मला सांगायचं आहे नेमकं याच्यामध्ये किती असतील. ठीक आहे, कारण की हे काउंट करण्यासाठी मी आय थिंक रात्री 2 वाजता मी माझा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे काउंटिंगचं. कारण की ना त्याला अशी पूर्ण स्टिक केलेलं होतं. सो ते अगदी केअरफुली मला काढायचं होतं, रिमूव्ह करायचं होतं. आणि रात्री 1:30-2च्या दरम्यान मी हे करत बसलेली. आणि हे ॲक्च्युली घरात नव्हते, मी रात्री 1:30-2 वाजता हा कार्यक्रम करत बसलेली. आणि मला तसं बघायला गेलं तर 6 वाजले पूर्णपणे कंप्लीट करण्यासाठी. जेव्हा ते घरी आले मध्यरात्री, तेव्हा त्यांनी बघितलं माझा कार्यक्रम किती जोरदार चालू आहे. सो अगदी व्यवस्थित छान प्रकारे मी काउंट केलेला आहे, छान प्रकारे रिमूव्ह केलेला आहे. आणि हा खरं तर जो सरप्राईज होता हा बियॉन्ड द माइंड होता. ॲक्च्युली सगळे सरप्राईज मला खूप आवडले. ते क्यूट कोटवाला जे सरप्राईज होतं, साडी झालं, हा बुके झालं, तिन्ही खूप सुंदर होतं. बट हा मनी बुके जे होतं ते बियॉन्ड द माइंड होतं, कारण की हा मी ॲक्च्युली विचारच केला नव्हता की हा सरप्राईज मिळेल म्हणून. कारण की खूप
खूप कमी वेळामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा बुके त्यांनी अरेंज केला अर्जन्सीमध्ये आणि खूप छान वाटलं सरप्राईज आणि खूप छान प्रकारे बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. एव्हरी इयरला सेलिब्रेट करतो. सो अशा प्रकारे होतं माझा हा बड्डे सेलिब्रेशन आणि इथे झालेलं द एंड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.